राज्याचे मुख्य सचिव डॉक्टर नितीन करीर यांचा कार्यकाळ आज संपणार आहे। सेवा ज्येष्ठतेनुसार सुजाता सौनिक यांच्या नावाची सर्वाधिक चर्चा आहे। सुजाता सौनिक या सध्या गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव आहेत। त्या 1987 च्या IAS अधिकारी आहेत। सेवा ज्येष्ठतेनुसार त्यांचाच क्रमांक पहिला लागतो, त्यामुळे त्यांची मुख्य सचिवपदी वर्णी लागण्याची शक्यता व्यक्त केली जाते। आणि असं झालं तर त्या राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव असणारे सुजाता सौनिक या राज्याच्या वरिष्ठ सनदी अधिकारी आहेत। त्या निवृत्त IAS अधिकारी मनोज सौनिक यांच्या पत्नी आहेत। सुजाता सौनिक मुख्य सचिव झाल्यास पती आणि पत्नी मुख्य सचिव होण्याची ही पहिलीच वेळ असेल। सौनिक यांचं शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण चंदीगडमध्ये झालं। पंजाब विद्यापीठामधून इतिहास विषयात त्यांनी पदव्युत्तर पदवी घेतली। कौशल्य विकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून त्यांनी कार्यभार पाहिलाय आणि गृह विभाग सरकारच्या सल्लागार सहसचिव अशा महत्त्वाच्या पदावर त्यांनी काम केलंय। गेल्या 3 दशकांपासून त्या प्रशासकीय सेवेत आहेत। निलेश बुधावले आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। निलेश, प्रज्ञा राज्याचे मुख्य सचिवपदी नितीन करीर यांचा जो कार्यकाळ होता तो 30 जूनला संपतोय। म्हणजे आज त्यांचा कार्यकाळ संपताना आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर कालच रात्री उशिरा मुख्य सचिव पदाची ऑर्डर निघणं अपेक्षित होतं। नितीन करीर यांना अधिकचा कालावधी मिळू शकतो का अशी ज्यावेळेस माहिती घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस अधिकची माहिती अधिकचा वेळ त्यांना किंवा अधिकचा कालावधी मिळण्याची शक्यता नाही अशा पद्धतीची माहिती आता समोर येते। त्यामुळे आता नव्या मुख्य सचिवांची नेमणूक या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळेल। सुजाता सौनिक, राजेश कुमार मीना आणि इक्बाल सिंह चहल हे 3 जण सध्या शर्यतीत असल्याचं पाहायला मिळतं। याच्यामध्ये सुजाता सौनिक यांची कुठेतरी वर्णी लागू शकते अशा पद्धतीची माहिती ABP माझाला विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे। जर सुजाता सौनिक यांची वर्णी लागली तर राज्याच्या पहिल्या महिला सचिव मुख्य सचिव म्हणून त्यांचं नाव समोर येताना आपल्याला पाहायला मिळेल। प्रज्ञा, निलेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।